Hello students. So obviously we are studying the preparations of the carboxylic acids. आपला जो टॉपिक आहे अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक एसिड्स, त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत अल्डिहाइड्सचे आणि कीटोन्सचे प्रिपरेशन स्टडी केलं होतं. आपण स्टार्ट केलं होतं प्रिपरेशन्स ऑफ द कार्बोक्सिलिक एसिड्स आणि त्याच्यामध्ये पण पहिलं प्रिपरेशन तुम्हाला शिकवलं होतं मी की प्रिपरेशन्स फ्रॉम द नायट्राइल्स, म्हणजे नायट्राइल्स पासून आपण प्रिपेअर करायला शिकलो होतो. बरोबर. नायट्राइल्स पासून कशा प्रकारे प्रिपेअर करायला शिकलो. पहिल्या स्टेप म्हणजे आपण काय केलं होतं सांगा, हायड्रोलिसिस केलं होतं बाय युजिंग डबल एच डायआयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड. आणि सेकंड स्टेज मध्ये आपण केलं होतं ऍसिड कॅटलाइज हायड्रोलिसिस. आता आपल्याला पुढचं जे प्रिपरेशन शिकायचं अतिशय सोपं आहे. फ्रॉम ऍसिड क्लोराइड्स और ऍसिड क्लोराइड्स अँड अनहायड्राइड्स. सेकंड प्रिपरेशन मेथड जे आहे फ्रॉम ऍसिड क्लोराइड्स and anhydrides. Okay, from acyl chlorides and anhydrides. म्हणजे जे अनहायड्राइड्स आहेत किंवा असिल क्लोराइड्स आहेत त्यांच्यापासून आपल्याला काय प्रिपेअर करायला शिकायचं आहे, कार्बोक्सिलिक एसिड्स. सो बेसिकली तुम्हाला जर सांगायचं झालं तर तो रिएक्टंट जो असणार आहे तो आहे ऍसिल क्लोराइड्स. ऍसिल क्लोराइड्स म्हणजे RC डबल बॉन्ड OCl किंवा अनहायड्राइड्स म्हणजे RC डबल बॉन्ड OO C डबल बॉन्ड OR हे असणार. आणि यांचं आपण काय करणार आहे सांगा मला, हायड्रोलिसिस म्हणजे वॉटरची ऍडिशन करणार आहे. सो रिएजंट इथे असणार आहे वॉटर आणि प्रोडक्ट तुम्हाला मिळेल RC डबल बॉन्ड OOH म्हणजेच कार्बोक्सिलिक ऍसिड. काय मिळेल? कार्बोक्सिलिक ऍसिड्स. सो बेसिकली काय होतं पहा, acyl chlorides and anhydrides on hydrolysis म्हणजे addition of water forms carboxylic acids. बरोबर ना. acyl chlorides आणि हायड्राइड्स जे अनहायड्राइड जे आहे त्यांचं जर आपण हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला काय मिळतात, कार्बोक्सिलिक ऍसिड्स मिळतात. जनरल रिएक्शन लगेच सांगतो. ऍसिड क्लोराइड म्हणजे RC डबल बॉन्ड OCl हे ऍसिड क्लोराइड्स आहे. याचं जेव्हा तुम्ही हायड्रोलिसिस करणार H2O ची एडिशन, लक्षात घ्या तुम्हाला मी सांगतो कसं असतं हे डायरेक्टली ब्रेक करायचं असतं H+OH-. बरं इथे बघा आता याच्यातला फंक्शनल ग्रुप जो आहे तो C डबल बॉन्ड OCl हा आहे. बरं आता याच्यातला पोलर बॉन्ड कोणता आहे जो इझिली ब्रेक होऊ शकेल बघा हा, कारण हे आयन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, हे आयन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. मग यांच्यामधला बॉन्ड पोलर आहे. सो इलेक्ट्रॉनिक्स कुणाला खूप होईल, क्लोरीनकडे. मग जर हा बॉन्ड ब्रेक झाला, जर हायड्रोलिसिस झालं तर पॉझिटिव्ह चार्ज कुणावर येणार, कार्बनवरती. निगेटिव्ह चार्ज कुणावर येणार, क्लोरीनवरती. H2O मध्ये सुद्धा H+ येणार आणि OH- येणार. मग OH- ह्या प्लस कडे जाईल आणि H+ ह्या मायनस कडे जाईल. सो काय होईल, RC डबल बॉन्ड OH Cl च्या जागेवर OH आला आणि OH च्या जागेवर Cl गेला, कारण इकडे काय फॉर्म झालं HCl. कारण हे HOH असतं. H2O म्हणजे काय असतं, HOH. OH च्या जागेवर Cl आणि Cl च्या जागेवर काय आला समजायचं, कारण OH आला. एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं झालं, समजा तुम्हाला बनवायचे ऍसिटिक ऍसिड फ्रॉम ऍसिटिल क्लोराइड. ऍसिटिक ऍसिड फ्रॉम ऍसिटिक क्लोराइड, ऍसिटिक क्लोराइड. बरोबर ना. ऍसिटिक ऍसिड यालाच आपण इथेनॉइक ऍसिड असे म्हणतो. इथेनॉइक ऍसिड फ्रॉम इथेनॉइल क्लोराइड. बरोबर. ऍसिटिक ऍसिड फ्रॉम ऍसिटिक क्लोराइड किंवा इथेनॉइक ऍसिड फ्रॉम इथेनॉइल क्लोराइड. तर एक्झाम्पल बघा कसं असतं. इथेनॉइल क्लोराइड म्हणजे CH3 C डबल बॉन्ड OCl, CH3 C डबल बॉन्ड OCl, दोन कार्बन म्हणून इथेनॉइल क्लोराइड. यात जर H2O हायड्रोलिसिस केलं, CH ची जागा OH घेईल, CH3 C डबल बॉन्ड OH आणि साइड प्रोडक्ट येईल HCl. साइड प्रोडक्ट विल बी HCl. सो हे इथेनॉइल क्लोराइड होतं, त्याच्यापासून इथेनॉइक ऍसिड बनलं. हे H2O होतं, हे H2O मधला OH इथे आला, तो Cl इकडे आला. सो काय साइड प्रोडक्ट आला HCl. So quite a simple reaction. You can prepare the carboxylic acids from acyl chlorides or acid chlorides.
इज इट क्लियर? सो अतिशय सोपे. सेम वे आपण अनहायड्राइड्स पासून पण प्रिपेअर करू शकतो. दुसरी जनरल रिएक्शन अनहायड्राइड्स R C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O R. याच्यामध्ये आपण जर H2O ची ऍडिशन केली बघा काय होणार. तर आता मला पहिली गोष्ट तुम्हाला H2O म्हणजे H प्लस OH मायनस हे कळेल. हे कसं ब्रेक होणार सांगा. इथे ब्रेक होईल किंवा इथे ब्रेक होईल. कुठे ब्रेक होईल? इथे ब्रेक झालं समजा तर हा O मायनस येईल ना C काय येईल प्लस येईल. आता याच्यात जो OH होईल तो OH इथे मायनस होणार. R C डबल बॉन्ड O OH आणि जो H प्लस होईल तो ह्या O मायनस कडे जाईल. सो हा R C डबल बॉन्ड O OH आणि हा पण R C डबल बॉन्ड O OH. सो असं होईल ट्वाइस R C डबल बॉन्ड O OH. ट्वाइस R C डबल बॉन्ड O OH. बघा सोपं आहे की नाही? सांगतो तुम्हाला काय झालं. हे बघा हा बॉन्ड ब्रेक झाला. याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला, याच्यावर निगेटिव्ह चार्ज आला. इथे H प्लस आणि OH मायनस तयार झाला. OH मायनस ह्याच्याकडे गेला आणि H प्लस ह्याच्याकडे गेला. R C डबल बॉन्ड O OH तयार झाला. R C डबल बॉन्ड O मायनस ने H घेतला. R C डबल बॉन्ड O OH तयार झाला. चला ऍसिटिक अनहायड्राइड पासून आपण ऍसिटिक ऍसिड बनवू. हाऊ विल यू प्रिपेअर acetic acid from acetic anhydride? How will you prepare acetic acid from acetic anhydride? So पहिली गोष्ट acetic anhydride तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. CH3 C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O CH3. याच्यामध्ये जर आपण H2O ची ऍडिशन केली राईट वॉटरची ऍडिशन केली पहा काय होतं चला लक्ष द्या. तर हा बॉन्ड ब्रेक झाला, हा प्लस झाला आणि हा मायनस झाला. याच्याकडे OH मायनस जाईल इकडचा आणि याच्याकडे H प्लस जाईल. CH3 C डबल बॉन्ड OH होईल. CH3 C डबल बॉन्ड OH. सो दोन CH3 C डबल बॉन्ड OH. लक्षात घ्या बघा OH मायनस ने याच्यावर अटॅक केला. हा बॉन्ड ब्रेक झाला. याने काय घेतला H प्लस घेतला. सो CH3 C डबल बॉन्ड OH CH3 C डबल बॉन्ड OH इन दिस. समजले सर्वांना? सो अशा प्रकारे आपल्याला ऍसिटिक अनहायड्राइड्स पासून ऍसिटिक ऍसिड प्रिपेअर करता येऊ शकते म्हणजे इथेनॉइक ऍसिड प्रिपेअर करता येऊ शकते. सो दिस इज द सेकंड मेथड फॉर प्रिपरेशन. पहिली नायट्राइड्स पासून शिकलो आपण, दुसरी असेल क्लोराइड्स आणि अनहायड्राइड्स पासून शिकलो. आणि तिसऱ्या मेथड मध्ये आपण शिकणार आहोत इस्टर्स पासून कशा प्रकारे प्रिपेअर करायचं. हाऊ विल यू प्रिपेअर द carboxylic acids from the esters? Is it clear? Reactions यायच्या व्यवस्थित. नेक्स्ट द थर्ड प्रिपरेशन मेथड आहे प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक एसिड्स मध्ये जी थर्ड प्रिपरेशन मेथड आहे ती आहे इस्टर्स पासून कार्बोक्सिलिक एसिड प्रिपेअर कशा प्रकारे करायचे. तर ऑब्वियसली आत्ताच आपण जी मेथड पाहिली होती त्याच्यामध्ये आपण हायड्रोलिसिस केलं होतं म्हणजे ऍडिशन ऑफ वॉटर केली होती. सेम रिएक्शन करायची आपल्याला टू प्रिपेअर कार्बोक्सिलिक एसिड्स फ्रॉम द इस्टर. फक्त इथे हायड्रोलिसिस हे ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये करायचं आणि बेसच्या प्रेझेन्स मध्ये अल्कलीच्या प्रेझेन्स मध्ये करायचं. सो दोन वेगवेगळ्या प्रकारे हायड्रोलिसिस करता येते इस्टरचं आणि वी कॅन ऑब्टेन कार्बोक्सिलिक एसिड्स. सो आपण असं करू शकतो कार्बोक्सिलिक एसिड्स can be obtained from esters by two ways. Okay, carboxylic acids can be obtained from esters by two ways. दोन प्रकारे बनवता येऊ प्रिपेअर करता येऊ शकतात कार्बोक्सिलिक एसिड्स by using esters. First one by acid hydrolysis. Acid catalyzed hydrolysis म्हणतो आपण याला, बरोबर. बाय ऍसिड कॅटलाइज हायड्रोलिसिस. याच्यामध्ये आपण काय करतो, जे इस्टर आहे त्यामध्ये सपोज रिएक्टंट आहे आपला जो काय सांगा इस्टर. इस्टरचा बनवत होतो आर सी डबल बॉन्ड ओ आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर याला डॅश वगैरे म्हणा. सपोज हा इस्टर याचा हायड्रोलिसिस करायचं. हायड्रोलिसिस करायचं म्हणजे वॉटरची ऍडिशन करायची, H2O ची ऍडिशन करायची in HCl or H2SO4
डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये ऍडिशन करायची वॉटरची, म्हणून आपण त्याला काय म्हणतो ऍसिड हायड्रोलिसिस. and the product will be carboxylic acid or C double bond OH. प्रोडक्ट काय मिळेल आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड मिळेल आणि साइड प्रोडक्ट तुम्हाला अजून एक मिळेल तो म्हणजे काय तर अल्कोहोल R-OH. ओके, सो सिंपली समजा लक्षात इकडे esters on acid hydrolysis gives carboxylic acids and alcohols. Esters जर आपण ऍसिड हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला काय मिळतात कार्बोक्सिलिक ऍसिड्स मिळतात आणि अल्कोहोल मिळतात, साइड प्रोडक्ट अल्कोहोल मिळेल. सो लगेच जनरल रिएक्शन आपण पाहून घेऊया त्याची पाच पटकन. C double bond OR dash इथे ऍडिशन करतो H2O ची, पुन्हा प्रेझेन्स मध्ये डायल्यूट H2SO4 घेतला HCl घ्या, थोडीशी हीट वगैरे द्यायला लागेल रिएक्शन मिक्सचर. बरं, आता मग काय परत एकदा बघा, हे H2O म्हणजे काय असतं मला लक्षात घ्यायचं, H प्लस असतो आणि OH मायनस असतो. आता H प्लस OH मायनस इथे कसा ब्रेक होईल, हा बॉन्ड ब्रेक होईल कारण हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, हा इलेक्ट्रो निगेटिव्ह, कार्बन आणि ऑक्सिजन हा O मायनस बनेल, हा प्लस बनेल. सो R C डबल बॉन्ड O H2O मधला OH मायनस इथे येईल आणि H प्लस इथे जाईल. सो काय फॉर्म झालेला पाहायला मिळेल R C डबल बॉन्ड OH, R C डबल बॉन्ड OH आणि साइड प्रोडक्ट आहे R-OH. काय सांगा चला पटकन साइड प्रोडक्ट R-OH. इज इट क्लियर? सो अतिशय सोपं बघा, R C डबल बॉन्ड O R- प्लस H2O बरोबर, डायल्यूट H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये केली बघा, इथे OH मायनस इथे H प्लस, हा बॉन्ड ब्रेक झाला, हा O मायनस हा प्लस असणार. सो OH मायनस याला लिंक जाईल, H प्लस याला लिंक होईल, R C डबल बॉन्ड OH R-OH. R-OH is alcohol and this is acid, carboxylic acid. This is carboxylic acid and it is ester. हे काय आहे सांगा बाळांनो, इस्टर आहे की नाही, सिंपल रिएक्शन. सो वी कॅन प्रिपेअर कार्बोक्सिलिक ऍसिड बाय युजिंग द इस्टर्स. ओके, इस्टर्स यूज करून आपल्याला काय करता येऊ शकतात, कार्बोक्सिलिक ऍसिड्स प्रिपेअर करता येऊ शकतात. ठीक आहे, लगेच एखादा एक्झाम्पल घ्या चला मग. CH3 C double bond O सपोज इकडे CH3 घेतला तुम्ही, याच्यामध्ये H2O ची ऍडिशन केली, पुन्हाच्या प्रेझेन्स मध्ये डायल्यूट H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये हीट केली थोडीशी, तर काय होणार बघा परत एकदा, OH मायनस याला लिंक होईल आणि H प्लस याला लिंक होणार. सो CH3 C double bond OH आणि CH3OH. ओके, सो हे तुम्हाला मिळालं सपोज ऍसिटिक ऍसिड. ओके, आणि हे तुम्हाला मिळाले मिथेनॉल साइड प्रोडक्ट, आणि हे काय होतं आपल्याला सांगा इस्टर. ओके, सो अतिशय सोपं आहे, तुम्हाला हे इझिली लिहिता येऊ शकतात. जर तुम्हाला इथे प्रोपॅनोइक ऍसिड हवं असतं 1 2 3 कार्बन असतात, तुम्हाला इथे पण 3 कार्बन घ्यावे लागतात, CH3 CH2 C डबल बॉन्ड. जो प्रोडक्ट हवा तसे आपण कार्बन्सचे नंबर इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकतो. इथे लक्षात सर्वांच्या. सो दिस इज द प्रिपरेशन्स ऑफ esters from ester we can prepare the carboxylic acid by using acid hydrolysis and by using alkaline hydrolysis. हे झालं acid hydrolysis, असं तुम्हाला alkaline hydrolysis सांगतो. ओके, okay, so second method of preparation of carboxylic acid from ester is by alkaline hydrolysis. काय करायचंय, अल्कलाइन हायड्रोलिसिस करायचं, म्हणजे ऍडिशन ऑफ वॉटर इन प्रेझेन्स ऑफ अल्कली, ऍडिशन ऑफ वॉटर in
म्हणजेच बेस लाईक NaOH और KOH. वॉटरची ऍडिशन जर आपण NaOH किंवा KOH च्या प्रेझेन्स मध्ये केली तर त्याला म्हणायचं काय सांगायचं पटकन अल्कलाइन हायड्रोलिसिस. एक लक्षात सर्वांच्या काय म्हणायचं त्याला अल्कलाइन हायड्रोलिसिस. अतिशय सोपं आहे. पहा काय करायचे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्या इथे रिएक्टंट जे असणार आहे आपलं ते असणार आहे वन्स अगेन इस्टर R डबल बॉन्ड O R डॅश आणि रिएजंट आपला जो असणार आहे तो H2O इन NaOH किंवा KOH and the product will be R double bond OOH आणि R dash OH. So acid plus alcohol same product same reactant फक्त reagent मध्ये आपण वॉटर आणि बेस अल्कली वापरली. याच्या अगोदर आपण वॉटर आणि ऍसिड लक्षात घ्या. वॉटर आणि ऍसिड वापरले. सो आता आपण वॉटर आणि अल्कली वापरली. बाकी काही नाहीये. दॅट इज कॉल्ड एज अल्कलाइन हायड्रोलिसिस. Is it clear? So generally it occurs in two stages. In first stage, ester reacts with alkali to form sodium salt of acid carboxylate, which on hydrolysis gives acid and alcohol. So first ester reacts with ester काय होतं रिॲक्ट होतं पुन्हा बरोबर तर NaOH बरोबर to form sodium salt of acid carboxylate which on hydrolysis gives free acid and alcohol. म्हणजे ज्याचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर आपल्याला काय मिळेल सांगा बरं. फ्री ऍसिड मिळेल आणि अल्कोहोल मिळेल. इथे लक्षात सर्वांच्या. सो फर्स्ट ester reacts with NaOH to form sodium salt and acid carboxylate. Sodium salt of acid carboxylate which on hydrolysis gives free acid and alcohol. So चला पहिली स्टेप घेऊयात आपण इथे. R double bond O R dash याच्यामध्ये NaOH ची रिएक्शन झाली. पहा सर्व लक्षात ठेवा NaOH ची रिएक्शन झाली. तर पहा काय होणार पहिल्यांदा हा बॉन्ड ब्रेक होईल राईट. हा बॉन्ड ब्रेक झाला आणि हा R dash O हा इथला H घेईल. मग हा O मायनस तयार होईल आणि Na प्लस तयार होईल. हा या RC डबल बॉन्ड वर लिंक होईल. ओके. सो किंवा असं म्हणायचं सिम्पली असं म्हणूया हे Na प्लस आणि OH मायनस झालं. OH मायनस ह्या R डॅश बरोबर गेला आणि Na प्लस ह्या O मायनस बरोबर गेला. सो काय फॉर्म झाला बघा RC डबल बॉन्ड O मायनस Na प्लस. हे बघा ही आहे सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड कार्बोक्सिलेट. हे बघा हे सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड कार्बोक्सिलेट. sodium salt of acid carboxylate and this is nothing but the ester आणि हे सोडियम हायड्रोक्साइड आहे. ठीक आहे. आणि ऑब्वियसली साइड प्रोडक्ट काय झाला तर हा R डॅश OH मिळाला. R डॅश OH मिळाला म्हणजे इथे आपला अल्कोहोल झालं फॉर्म संपला. अल्कोहोलचा विषय फॉर्म संपला. हे झालं फर्स्ट स्टेज. सेकंड स्टेज मध्ये RC डबल बॉन्ड O मायनस आणि Na प्लस जे आहे याची जर आपण ऍडिशन केली H2O बरोबर तर H2O म्हणजे काय असतं H प्लस आणि OH मायनस. H प्लस ह्याच्याकडे जाईल आणि OH मायनस ह्याच्याकडे जाईल. सो काय फॉर्म होईल RC डबल बॉन्ड OOH म्हणजे हे कार्बोक्सिलिक ऍसिड मिळालं आपल्याला प्लस साइड प्रोडक्ट इज NaOH प्लस द साइड प्रोडक्ट इज NaOH. RC डबल बॉन्ड O मायनस Na प्लस H2O RC डबल बॉन्ड OOH आणि इथे साइड प्रोडक्ट काय मिळालं सांगा NaOH मिळालं. Is it clear? So this is about the preparation of the carboxylic acid. You can prepare any type of the carboxylic acid. या R ग्रुप पैकी alkyl ग्रुप फक्त रिप्लेस करा आणि कोणत्याही प्रकारचा कार्बोक्सिलिक ऍसिड तुम्हाला तयार करता येऊ शकतं. You can prepare any type of the carboxylic acid by the alkaline hydrolysis and we can also prepare by the acid hydrolysis. Both methods are same.
फक्त इथे मीडियम आपण अल्कलाइन मीडियम आहे, तिकडे आपण ऍसिडिक मीडियम वापरलो. मीडियम म्हणजे कळतं ना, जे आपण रिएजंट ऍड करतो तो ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये केला तर ऍसिडिक मीडियम म्हणायचं. जर तो बेसच्या प्रेझेन्स मध्ये केला तर अल्कलाइन मीडियम, अल्कलीच्या प्रेझेन्स मध्ये केला तर त्याला अल्कलाइन मीडियम म्हणायचं. सो these are the preparations of the carboxylic acids from ester. Is it clear? Okay. Okay, the next method for the preparation is from alkyl benzene. So आतापर्यंत तुम्ही शिकलात की इस्टर्स पासून कशा प्रकारे आपण ऍसिड्स प्रिपेअर करतो. आता आपल्याला शिकायचं आहे अरोमॅटिक ऍसिड्स प्रिपेअर करण्यासाठी अल्किल बेन्झीन पासून कशा प्रकारे ते प्रिपेअर करता येऊ शकते. ही एक रिएक्शन जी आपण आता शिकलो होतो अल्कलाइन हायड्रोलिसिसची, याच्याविषयी एक गोष्ट सांगायची राहिली. जे सोडियम सॉल्ट असतात, हायर जे कार्बोक्सिलिक ऍसिड्स आहेत त्यांच्या सोडियम सॉल्टला आपण सोप्स असं म्हणतो. म्हणजे जे फॅटी ऍसिड्स आहेत ना त्यांच्या सोडियम सॉल्ट्सला आपण सोप्स असं म्हणतो. दॅट इज वाय दिस रिएक्शन वॉज ऑल्सो कॉल्ड एज सॅपोनिफिकेशन रिएक्शन. त्या रिएक्शन्सला आपण सॅपोनिफिकेशन रिएक्शन असंही म्हणू शकतो. So don't get confused. In the examination you will see a saponification. Saponification म्हणजेच काय? Alkaline hydrolysis of ester to produce carboxylic acids. Then the fourth method for preparation is from alkyl benzene. The fourth method for preparation is from alkyl benzene. So how to prepare carboxylic acids from alkyl benzene. Okay, so simply aromatic किंवा आपण असं म्हणू शकतो benzoic acid can be prepared from alkyl benzene. ओके, म्हणजे बेन्झोइक ऍसिड जे असतं त्याला ते आपण अल्किल बेन्झीन पासून काय करू शकतो, प्रिपेअर करू शकतो. आता अल्किल बेन्झीन म्हणजे काय? बेन्झीन वरती अल्किल ग्रुप अटॅच. आता त्या अल्किल ग्रुपची लेंथ किती आहे हे काही मॅटर करत नाही, डझंट मॅटर. तो जो सगळा अल्किल ग्रुप आहे तो ऑक्सिडाइज होणार आणि त्या ठिकाणी आपल्याला COOH हा फंक्शनल ग्रुप फॉर्म मध्ये पाहायला मिळेल. सो इथे आपण फर्स्ट स्टेज करतो, ऑक्सिडेशन करतोय. आता ऑक्सिडेशन आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्सिडायझिंग एजंट वापरून करता येतं, लाईक डायल्यूट HNO3 किंवा अल्कलाइन किंवा ऍसिडिक KMnO4, क्रोमिक ऍसिड, असे वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्सिडायझिंग एजंट वापरून आपण ऑक्सिडेशन करू शकतो. आणि दुसऱ्या स्टेज मध्ये आपल्याला करायचं आहे ऍसिड हायड्रोलिसिस. सो रिएक्टंट बघा, लगेच सांगतो तुम्हाला इथे. अल्किल बेन्झीन आहे, रिएक्टंट इज अल्किल बेन्झीन. ओके, देन द रिएजंट reactant is alkyl benzene. Then the reagent, very important one, reagent is first stage मध्ये ऑक्सिडेशन करतोय डायल्यूट HNO3 घ्या किंवा और आपण म्हणू शकतो ऍसिडिक KMnO4 और अल्कलाइन KMnO4, क्रोमिक ऍसिड पण वापरता येऊ शकतो तुम्हाला. सो देयर आर द वेरियस ऑप्शन्स, राईट नाही. आणि सेकंड वन ऍसिड हायड्रोलिसिस करायचे म्हणजे H3O+, that is acid hydrolysis, and the product will be benzoic acid. So in fact इथे काय होते, जो अल्किल ग्रुप आहे, अल्किल ग्रुप attached to aromatic ring oxidized to COOH, oxidized to COOH regardless of length of alkyl group. म्हणजे अल्किल ग्रुपच्या लेंथच्या रिगार्डलेस, म्हणजे त्याची लेंथ किती आहे याचा कुठलाही त्याच्यावरती फरक पडत नाही. सगळे जे अल्किल जो ग्रुप आहे, सगळा जो अल्किल ग्रुप आहे तो कन्वर्ट होणार आहे COOH मध्ये. कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? COOH मध्ये. ऑल द अल्किल ग्रुप विल गेट कन्वर्टेड इनटू द COOH, दॅट इज कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, बरं. आता महत्त्वाचा मुद्दा काय आहे की आपण फर्स्ट स्टेज मध्ये करतो ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? ऑब्वियसली सॉल्ट मिळेल कार्बोक्सिलिक ऍसिडची, सोडियम सॉल्ट किंवा पोटॅशियम सॉल्ट मिळेल. तुम्ही KOH च्या प्रेझेन्स मध्ये करताय. जर आपण अल्कलाइन मध्ये करताय, हे ऍसिडिक आहे सपोज, जर
तर आपण अल्कलाइन KMnO4 वापरतो. तर KOH च्या प्रेझेन्स मध्ये किंवा NaOH च्या प्रेझेन्स मध्ये वापरणार तुम्ही. मग त्यावेळेस तुम्हाला सोडियम सॉल्ट किंवा पोटॅशियम सॉल्ट मिळेल बेन्झोइक ऍसिडची. तर आपण सोडियम किंवा पोटॅशियम बेन्झोइट असे म्हणतो. सोडियम किंवा पोटॅशियम बेन्झोइट असे म्हणतो. ओके. सो सिंपल रिएक्शन. लगेच आपण घेऊया एक्झाम्पल एखादं. बेन्झीन रिंग घेतली, इथे कार्बन घेतला HHH, याची रिएक्शन करतो आपण KMnO4 बरोबर. कुणाच्या प्रेझेन्स मध्ये KOH च्या प्रेझेन्स मध्ये. KMnO4 कुणाच्या प्रेझेन्स मध्ये KOH च्या प्रेझेन्स मध्ये, म्हणजे हे अल्कलाइन आहे. बरं, आता इथे काय होते पाचला, ही बेन्झीन रिंग आहे. हा सगळा ग्रुप ऑक्सिडाइज होणार आणि COO मायनस आणि K प्लस किंवा Na प्लस. NaOH असला तर Na प्लस, K असला तर K प्लस. सो याला म्हणताय तुम्ही पोटॅशियम बेन्झोएट. काय म्हणणार याला सांगा? पोटॅशियम बेन्झोएट. लक्षात घ्या, पोटॅशियम बेन्झोएट. आणि ह्या पोटॅशियम बेन्झोएट जर आपण ऍडिशन केली वॉटरची इन प्रेझेन्स ऑफ काय सांगा ऍसिड, म्हणजे ऍसिडिक कॅटलाइज हायड्रोलिसिस केलं तर याच्याकडे जाणार H प्लस आणि याच्याकडे जाणार OH मायनस. सो COOH तयार होणार आणि KOH रिजनरेट होणार. COOH हे आहे बेन्झोइक ऍसिड, हे आहे बेन्झोइक ऍसिड आणि तो KOH परत रिजनरेट होतो. इज इट क्लिअर? तुम्हाला समजते सर्वांना? सो अतिशय सोपं आहे. आता जर तुम्ही ही जी कार्बनची चेन आहे ती व्हॅरी केली, सपोज इमॅजिन करा, ती जर तुम्ही व्हॅरी केली कार्बनची, C घेतला, इकडे CH3 घेतला, इकडे CH3 घेतला, अजून एक H घेतला इकडे सपोज, आणि ह्याच्याबरोबर रिएक्शन केली KMnO4 ची इन प्रेझेन्स ऑफ, आता सपोज NaOH घेतले, KOH घ्यायचे म्हणजे NaOH घेतले, तर पहा काय होईल, COO मायनस Na प्लस. सो हे सोडियम बेन्झोएट आहे. याचा ऍसिड कॅटलाइज हायड्रोलिसिस केला आपण आणि तयार झालं COOH म्हणजे बेन्झोइक ऍसिड. सो कार्बनचे हे बघा इथे जी कार्बन चेन आहे अल्किल ग्रुप जो आहे इथे मिथिल आहे फक्त, बरोबर ना. इथे आयसो जो प्रोपिल ग्रुप आहे आपण म्हणू शकतो आयसोप्रोपिल ग्रुप आहे. याच्यापासून पण COOH तयार झालं, याच्यापासून पण COOH तयार झालं. काय म्हणतो आपण? रिगार्डलेस द लेंथ ऑफ द अल्किल ग्रुप. या अल्किल ग्रुपची लेंथ काय आहे काय फरक पडत नाही. याच्यापासून पण COH तयार झाला, याच्यापासून पण COH तयार झाला. गॉट इट? हे महत्त्वाचं आहे. हा फक्त एक प्रॉब्लेम आहे टर्शरी अल्किल सबस्टिट्यूट्स आहे, म्हणजे जर हा टर्शरी ग्रुप असेल टर्शरी अल्किल सबस्टिट्यूट्स असणार आहे ते मात्र COH मध्ये ऑक्सिडाइज होत नाही. टर्शरी होणार नाही, प्रायमरी होईल सेकंडरी होईल पण टर्शरी होणार नाही. इथे लक्षात सर्वांच्या. सो अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं की दोन्ही सबस्ट्रेट जरी वेगवेगळे असले तरी प्रोडक्ट मात्र एकच मिळालं आहे, कारण सगळा अल्किल ग्रुप ऑक्सिडाइज होऊन COH मध्ये कन्वर्ट होतो. सो दिस इज वी हॅव सीन दॅट हाऊ वी कॅन कन्वर्ट अल्किल ग्रुप into the benzoic acid or carboxylic acid. Is it clear? So this is the fourth method for the preparations of the carboxylic acids. Carboxylic acid prepare करण्यासाठीची ही फोर्थ मेथड आहे. याच्यामध्ये 3 मेथड तुम्हाला सांगितले आहेत. 4 मेथड पटकन रिवाइज करतो, अजून 2 मेथड्स आहेत आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत, पण 4 मेथड मी रिवाइज करतो पटपट आज. बघा, फर्स्ट मेथड पाहिली तुम्ही नायट्राइल्स पासून प्रिपेअर करायला शिकलात. नायट्राइल्स करतात RC ट्रिपल बॉन्ड N, याला म्हणायचं नायट्राइल. नायट्राइल पासून प्रिपेअर करायला शिकलात. ओके. नायट्राइल ती पहिल्यांदा ऍडिशन कशाची केली आपण? रिडक्शन केलं DBH च्या प्रेझेन्स मध्ये आणि देन हायड्रोलिसिस केलं. सेकंड मेथड तुम्ही शिकलात ऍसिड क्लोराइड्स पासून आणि अनहायड्रेट्स पासून प्रिपरेशन करायला. फक्त ते प्रिपरेशन करताना आपण वॉटरची ऍडिशन केली डायरेक्टली, बरोबर. ऍसिड क्लोराइड्स पासून केलं आणि अनहायड्रेट्स पासून केलं. तिसरी जी मेथड होती आपली प्रिपरेशन मेथड ती खूप महत्त्वाची होती. इस्टर्स पासून 2 प्रकारे, बाय ऍसिड हायड्रोलिसिस आणि बाय अल्कलाइन हायड्रोलिसिस. दोन्हीमध्ये सेम, फक्त मीडियम बदलायचं. एका ठिकाणी ऍसिडिक मीडियम होतं, एका ठिकाणी अल्कलाइन मीडियम होतं. येते लक्षात. आणि दिस इज द लास्ट वन दॅट इज फ्रॉम अल्किल बेन्झीन. अल्किल बेन्झीन पासून आपण कशा प्रकारे प्रिपेअर करायला शिकू. ठीक आहे. तो सगळ्या मेथड्स रिवाइज करायच्या ते व्यवस्थित आणि त्यांचा स्टडी करायचा आहे. रिॲक्शन्स लिहायचा प्रयत्न करायचा, कारण रिॲक्शन लिहिल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे. तुम्ही जर रिॲक्शन लिहिल्या नाही तर तुम्हाला ते समजणार नाही. सो यू हॅव टू राईट द रिॲक्शन्स
रिॲक्शन्स लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे कशा प्रकारे, आहे की नाही, आणि मग येतात ते कापायचं. सो विदाउट रायटिंग यू आर नॉट एबल टू राईट द रिॲक्शन्स. ठीक आहे. सो एका पेजवरती लिहायचे रिॲक्शन. ओके. सो अशा प्रकारे आपण 4 प्रिपरेशन्स मेथड पाहिले आहेत. आपण राहिलेल्या ज्या आहेत त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. ओके. आता थांबूयात आणि रिमेनिंग पार्ट विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.